यानंतर पुढची महत्त्वाची बातमी ती तामिळनाडूमधून। तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेता विजय यांची गटनेतेपदी निवड होणार आहे। थोड्याच वेळात त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। आमदारांसोबतच्या बैठकीत विजय यांची निवड केली जाणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी तन्मय टिल्लू यांच्याकडून। तन्मय, विजय यांची गटनेतेपदी निवड होणार असं कळतं आहे, काय अधिक माहिती? अगदी खरं आहे हेमाली, आणि आत्ताच आपण सगळ्या जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांची नुकतीच मीटिंग पार पडलेली आहे। 2 तास ही मीटिंग सुरू होती आणि या बैठकीमध्ये कशा पद्धतीत गव्हर्नमेंट फॉर्म करायचं, येत्या काळात काय काय आपल्याला चॅलेंजेस येऊ शकतात त्याबद्दल आमदारांना ब्रीफिंग करण्यात आलं। विजयकडनं ब्रीफिंग करण्यात आलं, तसंच त्याच्या पॉलिटिकल ॲडवायझर्सकडनं ब्रीफिंग करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे। आणि त्यानंतर जेव्हा हे सगळे आमदार बाहेर पडले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं आपल्याकडनंच NDTVकडनं की नेमकं बैठकीत काय घडलं। त्यावेळेला त्यांनी सांगितलं विजयचीच आम्ही गटनेतेपदी निवड करणार आहोत आणि विजयच आमचा CM पदाचा कॅन्डिडेट असेल, त्याच्यासाठी हे सगळं आम्ही घडवून आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी तोच चेहरा असणार आहे तामिळनाडूचा आणि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्याचं नाव एकमतानं आम्ही दिलेला आहे। अशा पद्धतीचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि कधीही पुढच्या 1 तासात किंवा 1 दिवसात आम्ही राज्यपालांना भेटायला जाऊ अशी देखील माहिती आपल्याला विजयी आमदारांनी दिल्याचं कळतंय। हेमाली, नक्की धन्यवाद तन्मय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।